एके दिवशी एक तरुण मुलगी बट्टू, जी आपल्या वृद्ध आणि आजारी वडिलांसाठी उपचार शोधत होती, जंगलातून फिरत ती झाडांची वेगवेगळी फळं गोळा करत होती. निरोगी वनस्पती शोधण्याचा प्रयत्न करत होती. हे एक जांभळं पान आहे. कदाचित मी माझ्या वडिलांना बरं होण्यास मदत करेन. बट्टू तिच्या झोळीत गोळा केलेली फळे आणि वनस्पती घेऊन जात असताना तिला एक म्हातारी बाई दिसली. तिच्या समोरून हळू चालत होती. बट्टूने लगेच जाऊन तिला मदत केली. अहो आजी, मी तुम्हाला मदत करू का? म्हाताऱ्या बाईने तिच्या कोबड्यातून बट्टूकडे पाहिलं. धन्यवाद तरुण मुली. माझी चालण्याची काठी वाटेत तुटली. मी हळूहळू चालते जेणेकरून पडू नये. बट्टूने आजूबाजूला पाहिलं आणि तिच्या मागे असलेल्या खडकाळ भागाकडे चालत गेली. तिने क्वचितच कड्यावरून मार्ग काढला आणि तिला एक मजबूत आणि बळकट फांदी सापडली. तिने ही फांदी एका धारदार दगडाच्या काठावर घासली आणि तिची चालण्याची काठी बनवली. त्यानंतर ती वृद्ध महिलेच्या हातात दिली. घ्या, आता या पुढच्या तुमच्या वाटेवर तुम्ही या काठीच्या आधाराने चाला. तरुण मुली, तू माझ्यासाठी कष्ट घेतलेस पाहून माझं मन आनंदित झालं. धन्यवाद. पण तू मला ओळखत नाहीस तरी का केलंस? माझे वडील सुद्धा खूप आजारी आहेत, म्हणून कोणी वृद्ध असो वा आजारी, त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. बट्टूच्या बोलण्याने म्हातारी प्रभावित झाली आणि तिने हातात असलेली छोटी जादूची पेटी तिला दाखवली. पण तेवढ्यात तिथून जात असलेल्या एका श्रीमंत व्यापाऱ्याने त्यांना पाहिलं आणि तो झाडामागे लपून बसला आणि वृद्ध स्त्री आणि बट्टूचे बोलणे ऐकू लागला. ही जादूची पेटी घे. तरुण मुली, तुझ्या वडिलांकडे घेऊन जा. तुला त्यात नेहमीच उपचार करणारी औषधं सापडतील. धन्यवाद, पण तुम्हालाही याची गरज आहे. मला जे हवे होते ते मला दिलंस. माझी चालण्याची काठी. आता हा जादूचा डबा घे आणि त्यातल्या गोष्टी ज्यांना त्यांची गरज असेल त्यांनाच दे. नाहीतर जादूच्या डब्याचा काही उपयोग नाही. एक जादूचा डब्बा? जर मला हा जादूचा डब्बा मिळाला आणि मी तो विकला तर मी खूप श्रीमंत होईन. बट्टूने डबा घेतला आणि तो उघडला. त्यात तिला पाणी, भाकरी आणि मूठभर अक्रोड दिसले. दरम्यान ती म्हातारी स्त्री हळूहळू दृष्टीआड होत होती. बट्टू घराकडे निघाली. वाटेत तिला धूर्त व्यापारी भेटला, जो तिच्यावर लक्ष ठेवून होता. त्या व्यापाऱ्याने सांगितलं की त्याला बट्टूच्या हातातील डबा विकत घ्यायचाय. याच्या बदल्यात मी तुला खूप पैसे देईन आणि या भरपूर पैशांनी तू खूप काही करू शकतेस. नाही, मी हा डबा फक्त त्यांनाच देईन ज्यांना त्याची खरोखर गरज असेल. तुमचा दिवस शुभ जावो. बट्टू थोड्या वेळाने तिच्या घराकडे चालू लागली. थोड्या वेळाने एक उपाशी बकरी तिच्या समोर आली. बकरी इतकी बारीक झाली होती की बट्टूने तिला डब्यातील एक भाकरी दिली. अगं बकरी, ही घे. हा जादूचा डबा आहे. त्यातील पदार्थ कधीच संपत नाही. तुला पाहिजे तेवढं खा. बकरीने भरपूर भाकऱ्या खाल्ल्या. तरुण मुलगी तिच्या वाटेला लागली. त्यावेळी तिच्या समोर एक वाळलेले कोकोचे झाड आले. अरे, कोकोच्या झाडा, तुला केवढी तहान लागलीये. तुझ्याकडे इतका सुंदर कोको आहे. लोक त्यांच्यापासून स्वादिष्ट चॉकलेट बनवू शकतात. झाडाच्या फांद्या इतक्या पातळ होत्या की बट्टू स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिने डब्यातील पाण्याने झाडांच्या मुळांना पाणी दिलं. झाडाने लगेच पाणी शोषून घेतलं. आहा, लवकरच तुमच्या फांद्यांवर भरपूर कोको फुलतील. बट्टू तिच्या वाटेवर चालू लागली. पण थोड्या वेळाने तिला थांबून विश्रांती घ्यायची होती, कारण ती त्यावेळी खूप दमली होती. तोच धूर्त व्यापारी वेश बदलून तिच्या समोर आला.
नमस्कार, मी राजवाड्याचा संरक्षक आहे. जर तू जमली असशील तर मी तुला घोड्यावर बसवून जिथे जायचं असेल तिथे सोडू शकतो. हा तुमचा महानपणा असेल मिस्टर गार्डियन. मी थोडी दमले आणि खूप भूकही लागली. चला आता जाऊया. पण जेव्हा तू तुझ्या गंतव्यस्थानावर पोहोचशील तेव्हा तुला तो लहानसा डब्बा मला द्यावा लागेल. काय? तुम्ही गार्डियन नाही आहात. तुम्ही तो व्यापारी आहात. नाही, नक्कीच नाही. तुमचा दिवस शुभ जाओ. बटू जंगलातून चालत राहिली, वेगाने पावलं टाकत. तिला बॉक्समधून मुठभर अक्रोड खावेसे वाटले, परंतु त्याच वेळी तिने खारीचे एक कुटुंब पाहिले ज्यातील प्रत्येक जण उपाशी होता. मी अजून थोडा वेळ उपासमार सहन करू शकते, पण त्यांनी या जंगलात यापुढे उपाशी राहू नये. असो, हा जादूचा डबा आहे. मी नंतर अक्रोड खाऊ शकेन. बटूने पेटीतील अक्रोड खारीच्या कुटुंबाला दिलं. मग ती तरुण मुलगी कठीण वाट असूनही शेवटी तिच्या घरी पोहोचली. ती तिच्या आजारी वडिलांकडे आली आणि त्यांना जादूचा डबा दाखवला. बाबा, वाटेत मला एक हुशार म्हातारी बाई भेटली. तिने मला हा जादूचा डबा दिला. त्यात पदार्थ आहेत. ते तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. बटूने डबा उघडला, पण तिने काय पाहिलं माहिती? डबा रिकामा होता. पण असं कसं? हा जादूचा डबा नव्हता का? हातून रिकामा आहे. अरे, मी तर फक्त त्यांनाच पदार्थ दिले ज्यांना खूप गरज होती. बटू खूप उदास झाली, कारण ती तिच्या वडिलांना मदत करू शकली नाही. इतक्यात कुणीतरी दार ठोठावलं. बटूने दार उघडलं तेव्हा तिला म्हातारी बाई, बकरी आणि खारी दिसल्या. पण तुम्ही तर फार छान लहान मुली. मी तुला सांगितल्याप्रमाणे तू जादूचा डबा फक्त त्यांच्यासाठीच उघडलास ज्यांना गरज होती. आता तुला बकरीच्या दुधाचा, कोकोच्या झाडांच्या फळांचा आणि खारींनी आणलेला हेझलनेटचा फायदा मिळेल. बटूने वृद्ध स्त्रीच्या टोपलीतून कोको, बकरीचे दूध आणि खारींनी आणलेले अक्रोड दिले आणि तिच्या वडिलांसाठी एक आरोग्यदायी पेय तयार केले. जेव्हा वडिलांनी पेय घेतलं त्यांची तब्येत सुधारली. धन्यवाद माझी सुंदर, दयाळू आणि धाडसी मुलगी. जेव्हा बटूला कळलं की तिचे वडील बरे होत आहेत, तिला खूप आनंद झाला. तिला आता डब्याची गरज नव्हती. तिने तो कचऱ्याच्या डब्याजवळ ठेवून दिला. धूर्त व्यापाऱ्याला तो डबा दिसताच त्याने त्यावर उडी मारली. अरे वा, जादूचा डब्बा, जादूचा डब्बा. आता मी पूर्वीपेक्षाही आणखी श्रीमंत होणार. बटूने त्या धूर्त व्यापाऱ्याला खिडकीतून पाहिलं आणि ती त्याच्याकडे पाहून हसली, कारण तिला आता कळलं होतं की खरी जादू डब्यात नसते तर प्रत्येकाच्या दयाळू अंतःकरणात असते. एक डोळा, दोन डोळे आणि तीन डोळे. दूरच्या एका भूमीत एक वृद्ध स्त्री तिच्या 3 मुलींसोबत राहत होती. सर्वात मोठी मुलगी 1 डोळ्यांची होती. मधल्या मुलीला 3 डोळे होते आणि सर्वात लहान मुलीला 2 डोळे होते. त्यांची आई वृद्ध स्त्री सर्वात मोठ्या दोघींवर जास्त प्रेम करत असे. त्यांना हवं असेल ते सगळं ती करायची. खूप खूप धन्यवाद आई. सर्वात लहान मुलीला नेहमी कठीण कामं आणि घरकाम दिलं जात असे. खरं तर ते तिला निरुपयोगी आणि अक्षम आहे असं म्हणत असे आणि त्यांनी तिला जेवणाच्या टेबलावरही बोलवलं नाही. आई, 2 डोळे आमच्या बरोबर या टेबलावर खाण्यास पात्र नाही, कारण ती काही करू शकत नाही. पण मी तर म्हणून आईने तिच्या 2 डोळ्यांच्या मुलीला त्यांच्या बरोबर टेबलवर जेवू दिलं नाही. सर्वांनी टेबल सोडल्यानंतर तिला फक्त उरलेलं अन्न देण्यात आलं.
तरीही ती सर्वांशी प्रेमाने आणि दयाळूपणाने वागत असे. एके दिवशी तिच्या 1 डोळ्याच्या आणि 3 डोळ्यांच्या मोठ्या बहिणी 2 डोळ्यांच्या मुलीकडे आल्या. त्यांनी तिचा अपमान केला आणि घाणेरडे कपडे तिच्या अंगावर फेकले. तू हे कपडे चांगले धुतले नाहीस, ते पुन्हा धु. 2 डोळ्यांनी रडत घर सोडले. ती पुन्हा कपडे धुण्यासाठी नदीवर गेली. माझ्या बहिणी माझ्याशी असे का वागतात? मी त्यांचं काय बिघडवलंय? 2 डोळ्यांची मुलगी रडत असताना तिच्या समोर एक परी आली. परीने तिच्या चमकदार पोशाखाने 2 डोळ्यांच्या मुलीला भुरळ घातली, पण तिने आपला चेहरा तिच्यापासून लपवून ठेवला. 2 डोळ्यांची सुंदर मुलगी का रडतेस? कारण मी घरात सर्वात लहान आहे. माझ्या आई आणि बहिणी म्हणतात की मी निरुपयोगी आहे आणि त्या माझा तिरस्कार करतात आणि मला जेवणाच्या टेबलावर शिळे अन्न देतात. अगं सुंदर मुली, उदास होऊ नकोस. पहा, माझ्याकडे तुझ्यासाठी एक भेट आहे. ही जादूची काडी आहे. जर तू इच्छा केली आणि 3 वेळा जादूची काडी फिरवली तर ती पूर्ण होईल. जेव्हा 2 डोळ्यांच्या मुलीने इच्छा व्यक्त केली तेव्हा जेवणाचे टेबल दिसले. टेबल स्वादिष्ट अन्नाने भरलेले होते. अरे वा, हे पदार्थ बघा, सर्व गरम गरम आणि ताजे. 2 डोळ्यांची मुलगी अनेक दिवसांपासून उपाशी होती, म्हणून ती टेबलावरील अन्न खाऊ लागली. तुझे खाणे झाल्यावर तुला फक्त 2दा काडी फिरवायची आहे. 2 डोळ्यांच्या सुंदर मुली, लक्षात ठेव, फक्त 2दा. परी तिचा चेहरा न दाखवता अदृश्य झाली. 2 डोळ्यांच्या मुलीने चांगले जेवण केल्यानंतर काडी 2दा फिरवली आणि टेबल नाहीस झालं. बापरे, माझे पोट भरलंय. मी खूप आनंदात आहे, पण मला ही काडी माझ्या बहिणींपासून आणि आईपासून लपवावी लागेल, नाहीतर ते काहीही करतील. 2 डोळ्यांची मुलगी वॉकिंग स्टिक म्हणून काडी वापरून घरी परतली. टेबलावर उरलेले अन्न तिला दिसले, पण पोट भरलेले असल्यामुळे तिने ते खाल्ले नाही. 2 डोळ्यांची मुलगी तिची चालायची काठी घेऊन रोज पुन्हा बाहेर जायची. ती पाण्याच्या काठावर गेली, तिची काठी फिरवली आणि तिला पाहिले तितकं खाल्लं. पण एके दिवशी जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिच्या मोठ्या 1 डोळ्याच्या आणि 3 डोळ्यांच्या बहिणींना त्यांच्या धाकट्या बहिणीच्या 2 डोळ्यांमध्ये बदल दिसला. प्रत्येक वेळेस ती बाहेर जाते आणि परत येते तेव्हा हसत का येते, आणि आपण तिच्यासाठी ठेवलेलं अन्नही ती खात नाही. दुसऱ्या दिवशी 2 डोळ्यांची बहीण बाहेर गेल्यावर मत्सरी बहिणी तिच्या मागे गेल्या. थोड्या वेळाने 2 डोळ्यांची मुलगी पाण्याच्या काठावर आली. तिने एक इच्छा केली आणि काडी 3 वेळा फिरवली आणि स्वादिष्ट अन्नाने भरलेले टेबल समोर आले. हे पाहून बहिणीही थक्क झाल्या. अच्छा, म्हणजे ती रोज स्वादिष्ट अन्नाने पोट भरते तर, आणि ती आपल्याला देतही नाही. 1 डोळा आणि 3 डोळ्यांच्या मुली घरी धावत आल्या आणि त्यांनी जे पाहिले ते त्यांनी त्यांच्या आईला सांगितले. तिने जे ऐकले त्यावर आईचा विश्वास बसेना. तिला खूप राग आला. 2 डोळ्यांची मुलगी घरी परतण्यापूर्वी सर्वजण लपून राहिले. मुलगी घरात शिरताच तिची आई तिच्या जवळ आली आणि हातातली काडी घेऊन ती अर्धी मोडून टाकली. नाही, तू असं का केलंस? आम्ही उपाशी पोटी घरी बसलो असताना तू स्वादिष्ट अन्न खात होतीस. या घरात तुझ्यासाठी आणखी अन्न नाही.
2 डोळ्यांची मुलगी एवढी अस्वस्थ झाली की ती तुटलेली काडी घेऊन बाहेर गेली. त्याच वेळी रहस्यमय चांगली परी पुन्हा तिच्या समोर आली. रडू नकोस 2 डोळ्यांची सुंदर मुलगी, काठीचे तुकडे घे आणि चांदण्याखाली गाडून टाक, तू पुन्हा हसशील. 2 डोळ्यांच्या मुलीला तिचा चेहरा दिसण्याआधीच गूढ परी गायब झाली. मुलीने लगेच जाऊन परीच्या म्हणण्याप्रमाणे केले. दुसऱ्या दिवशी तिने काडीचे तुकडे जिथे पुरले होते तिथे चांदीची पाने आणि सोनेरी फळे असलेले एक झाड उगवले. ते इतके भव्य आणि तेजस्वी होते की प्रत्येक जण ते पाहू शकत होता. 2 डोळ्यांच्या मुलीच्या आई आणि बहिणींना झाडाजवळ जाऊन काही फळं गोळा करायची होती. पण जेव्हा जेव्हा बहिणी फळासाठी पोहोचायच्या तेव्हा झाडाच्या फांद्या वर उचलल्या जायच्या. ते पाहून 2 डोळ्यांची मुलगी लगेच त्यांच्याकडे आली. कदाचित मी या सुंदर झाडाचे फळ घेऊ शकेन. आम्हाला ते मिळू शकलं नाही, तुला कसं मिळेल? 2 डोळ्यांच्या मुलीने तिचे हात झाडाकडे पसरले. मला काही फळ आणि आनंद दे, चकाकणाऱ्या झाडा. या दयाळू शब्दानंतर झाडाने आपल्या फांद्या 2 डोळ्यांच्या मुलीसमोर वाकवल्या, जेणेकरून तिला फळं सहज घेता येतील. 2 डोळ्यांच्या मुलीला ती फळं आई बहिणींना द्यायची होती, पण ते ईर्षेने वेडे झाले होते. अरे, मी ते करू शकते. पहा, मला काही फळ आणि आनंद दे, चकाकणाऱ्या झाडा. मला काही फळ आणि आनंद दे, चकाकणाऱ्या झाडा. पण 1 डोळा आणि 3 डोळ्यांच्या मुलींना झाडाने प्रतिसाद दिला नाही. हे झाड फक्त 2 डोळ्यांच्या मुलीच्या आदेशाचे पालन कसे करते? त्याच क्षणी एक देखणा शूरवीर त्याच्या घोड्यावरून तिथे आला. जा इथून 2 डोळ्यांच्या मुली, झुडपा मागे लपून जा. आपल्या स्वार्थाने आम्हाला लाजवू नकोस. गरीब 2 डोळ्यांच्या मुलीने आज्ञा पाळली आणि तिच्या हातात फळे घेऊन झुडपांच्या मागे लपली. जेव्हा राजकुमार चांदीच्या पानांच्या आणि सोनेरी फळांच्या झाडाजवळ आला तेव्हा तो आश्चर्यचकित होऊन पाहत होता. वाह, जर या भव्य झाडाच्या मालकाने मला चांदीची एक शाखा दिली तर मी त्याला जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनवेन. आम्ही या झाडाचे मालक आहोत महाराज. मी तुम्हाला चांदीची शाखा देऊ शकते. 1 डोळा आणि 3 डोळ्यांच्या मुलीने झाडाची फांदी तोडण्यासाठी खूप उड्या मारल्या, पण व्यर्थ. त्यांना एका पानालाही स्पर्श करता आला नाही. तूच म्हणाले होतीस ना की हे झाड तुझं आहे म्हणून. मग तुम्ही त्यातून एकही फळ का काढू शकत नाही? 2 डोळ्यांच्या मुलीला बाहेर येऊन तिची फळे राजकुमारासोबत वाटून घ्यायची होती, परंतु तिला तिच्या आई आणि बहिणींची भीती वाटत होती, म्हणून ती तशीच बसून राहिली आणि रडू लागली. आणि मग रहस्यमय परी पुन्हा दिसली. 2 डोळ्यांच्या सुंदर मुली, झाडाचे पान घे आणि तुझ्या हृदयाला लाव. मग न घाबरता राजकुमाराला सामोरी जा. 2 डोळ्यांच्या मुलीने परीने सांगितल्याप्रमाणे केले आणि तिचा जीर्ण झालेला पोशाख चमकदार आणि सुंदर पोशाखात बदलला. ती लपून बसलेल्या झुडपातून ताबडतोब बाहेर आली आणि तिच्या हातात फळं घेऊन शूरवीराचा सामना केला. शूरवीर 2 डोळ्यांच्या मुलीच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला आणि तो तिच्यावरून दृष्टी काढून घेऊ शकला नाही. मी तुम्हाला सोनेरी फळं असलेली चांदीची शाखा देऊ शकते राजकुमारा. मला तुला जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनवायचं आहे. सुंदर डोळ्यांच्या मुली, तू माझ्याशी लग्न करशील का? 2 डोळ्यांच्या मुलीने राजकुमाराचा लग्नाचा प्रस्ताव ताबडतोब स्वीकारला आणि त्यांनी एकमेकांना मिठी मारली. हे पाहून मत्सरी बहिणी आणि आईने 2 डोळ्यांच्या मुलीची माफी मागितली. आम्हाला वाटले की तू अक्षम आहेस, कारण तू आमच्यापेक्षा लहान आहेस आणि आम्ही तुझ्याशी वाईट वागलो. पण तू शुद्ध मनाची आणि दयाळू आहेस. माफ कर बहिणी. 2 डोळ्यांच्या मुलीने तिच्या बहिणी आणि आईला माफ केले. चांदीचे झाड आता तुमचे आहे.
त्यातून तुम्हाला हवी तेवढी फळे मिळू शकतात. 2 डोळ्यांच्या मुलीच्या या सुंदर शब्दानंतर रहस्यमय परी चांदीच्या पानांच्या झाडाच्या टोकावर प्रकट झाली आणि तिने प्रथमच आपला चेहरा दाखवला. 2 डोळ्यांच्या मुलीला हे पाहून खूप आश्चर्य वाटले की परीला 3 डोळे आहेत आणि लक्षात आले की लोकांना चांगले वागवण्यासाठी फक्त चांगल्या हृदयाची गरज असते, मग ते कितीही वेगळे दिसत असले तरीही. मग 2 डोळ्यांची मुलगी आणि राजकुमार घोड्यावर बसले आणि शाश्वत आनंदाकडे निघाले. एकेकाळची गोष्ट आहे. एक राजा आपल्या 12 मुलींसोबत राहत होता. त्या 12 राजकन्या एका मोठ्या घरात एकत्र राहत होते. राजा आपल्या मुलींची खूप काळजी घेत असे आणि जेव्हा त्या रात्री झोपायला जात, त्यानंतर त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. पण जेव्हा त्या मुली सकाळी उठत, तेव्हा काहीतरी विचित्र होत असे. त्या राजकन्यांच्या चपला जणू कोणीतरी रात्रभर नाचून वापरून ठेवलेल्या वाटत असे. त्या राजाला दररोज आपल्या मुलींसाठी नवीन चपला विकत घेऊन याव्या लागत आणि दुसऱ्याच दिवशी त्या चपला वापरलेल्या असायच्या. राजा किंवा त्यांचे शिपाई कोणालाही या प्रकरणाचा ठाम पत्ता लागत नव्हता. हे कसं शक्य आहे? कशा ह्या चपलांच्या जोड्या एकाच रात्रीमध्ये एवढ्या जुन्या दिसायला लागल्या? महाराज, आम्हालाही काही समजत नाहीये. राजाने एक घोषणा केली. जो कोणी राजकन्यांच्या चपलांचं रहस्य शोधून काढेल, त्याचं लग्न मी माझ्या कोणत्याही एका राजकन्येशी करून देईन. त्याला माझा जावई बनवेन आणि माझ्या मृत्यूनंतर त्यालाच राजा म्हणून घोषित केलं जाईल. पण यासाठी त्याच्याकडे फक्त 3 दिवस आणि 3 रात्री असतील, अन्यथा त्याला त्याचं उरलेलं आयुष्य तुरुंगात घालवावं लागेल. त्या राज्याचे सारे तरुण, शिवाय दुसऱ्या राज्याचेही तरुण त्या महालात हे रहस्य सोडवण्यासाठी आले. काही काळ ते 12 राजकन्यांच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होते. पण वेळ संपून जायची आणि ते सर्व हे रहस्य सोडवण्यात असमर्थ झाले आणि चपला मात्र पूर्वीप्रमाणेच वापरलेल्या असायच्या. शेवटी एक सज्जन माणूस हे काम करण्यास तयार झाला आणि तो महालाकडे जाण्यास निघाला. रस्त्यात त्याला एक म्हातारी आजी भेटली. ती फार गरीब दिसत होती. माझ्या बाळा, मी फार उपाशी आहे. तू मला खाण्यासाठी एखादा पावाचा तुकडा देऊ शकशील? त्या तरुणाने आपल्या बॅगेत असलेले सगळे जेवण त्या गरीब आजीला दिले. ती आजी खूप खुश झाली, कारण याआधी तिथून जो कोणी जात होता त्या लोकांमधलं कुणीही तिला काहीही देत नव्हतं. त्या आजीबाईला वाटलं की हा तरुण बाकी लोकांपेक्षा वेगळा आहे, म्हणून तिने त्याला बदल्यात एक जादूची शॉल दिली. ही जादूची शॉल घे. तू जेव्हा हिला पांघरशील, अदृश्य होऊन जाशील. जेव्हा रात्रीचे 12 वाजतील तेव्हा तू ही शाल पांघरून गायब हो आणि अशा प्रकारे तू त्या चपलांचे रहस्य उघडकीस आणण्यास यशस्वी होशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. तो तरुण ती शॉल घेऊन पुढे निघाला आणि महालाजवळ पोहोचला. त्याने शिपायांना सांगितले की तो चपलांचे रहस्य शोधण्यासाठी आलाय. पहिल्या दिवशी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होता. तेव्हा सर्वात मोठी राजकन्या त्याच्याजवळ आली. तुम्हाला तहान लागली असेल ना? आम्ही हे लिंबू सरबत तुमच्यासाठी बनवले, याचा स्वीकार करा. तो तरुण त्या आजीची चेतावणी विसरला आणि त्याने ते सरबत पिऊन टाकले. सरबत पिताच त्याला गाढ झोप लागली. संपूर्ण रात्र तो एका खोलीत घोरत होता, जी खोली राजकन्येने त्याच्यासाठी तयार केली होती.
घाट झाली आणि तो तरुण दचकून उठला. मला तर जादूची शाल पांघरून राजकुमारीच्या खोलीत जायचं होतं. दुसऱ्या रात्री पुन्हा तो दरवाजाच्या बाहेर वाट पाहत उभा होता. यावेळी दुसरी राजकन्या सरबत घेऊन बाहेर आली. त्या तरुणाला पुष्कळ तहान लागली होती आणि तो रात्र होण्याची वाट पाहत होता. काहीही विचार न करता त्याने ते सरबत पिऊन टाकले. आणि पुन्हा एकदा तो गाढ झोपी गेला. सकाळी उठल्यावर त्याला आजीबाईची गोष्ट आठवली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. नक्कीच राजकुमारीने सरबतामध्ये झोपेचं औषध टाकलं असणार. त्याच क्षणी महाराज तिथे पोहोचले. 2 दिवस उलटून गेले तरी तू अजून रहस्य शोधलं नाही. जर आज रात्रीपर्यंत तू ते शोधू शकला नाहीस तर तुझं उरलेलं आयुष्य तू तुरुंगात घालव. महाराजांनी एवढे बोलून तिथून प्रस्थान केले. त्या तरुणाला आज कुठल्याही परिस्थितीत ते रहस्य शोधायचं होतं. त्या रात्री शेवटच्या वेळी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीबाहेर पहारा देत होता. त्यावेळी सर्वात धाकटी राजकुमारी संत्र्याचे सरबत घेऊन बाहेर आली. पण यावेळी तरुण फारच सतर्क होता. जशी ती राजकुमारी आत गेली त्या तरुणाने पूर्ण सरबत एका कुंडीत फेकून दिले. मध्यरात्र झाली. त्या तरुणाने जादूची शाल पांघरली आणि तो गायब झाला. त्याने हळूच दार उघडले आणि आज जे पाहिले ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. सर्व राजकन्यांनी सुंदर सुंदर गाऊन घातले होते. त्या अतिशय सुंदर नटल्या होत्या. चला जरा पाहून येऊ तो तरुण झोपला की नाही. एका राजकन्येने दरवाजा उघडून बाहेर पाहिले आणि दुसरीने भिंतीला कान लावून ऐकण्याचे प्रयत्न केले. तितक्यात तरुणाच्या लक्षात आले की त्याला घोरण्याचे आवाज काढायला हवे. सगळ्यात मोठ्या राजकन्येने बेड एकीकडून सरकवला आणि 3 वेळा टाळ्या वाजवल्या. बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यामधून एक गुप्त मार्ग दिसू लागला. त्या तरुणाला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. एक एक करून सर्व राजकन्या त्या गुप्त मार्गाने खाली जाऊ लागल्या आणि तो तरुण देखील त्यांचा पाठलाग करू लागला. हा गुप्त मार्ग शिड्यांपर्यंत जात होता, जिथे 100 शिड्या खालच्या बाजूला जात होत्या. त्या राजकन्या जेव्हा खाली उतरत होत्या तेव्हा त्या तरुणाचा पाय एका राजकन्येच्या स्कर्टवर पडला. आह, कुणीतरी माझ्या स्कर्टवर पाय ठेवला. अगं वेडी, तू स्वतःच शील. शिड्या उतरून त्या जंगलात पोहोचल्या. त्या राजकन्या उंच झाडींच्या मधून चालत होत्या, ज्यांच्या पांढऱ्या फांद्या होत्या. तरुणाने त्यातली एक फांदी तोडली आणि त्यांचा पाठलाग केला. फार लांबपर्यंत चालता चालता त्या राजकन्या एका नदीच्या काठी थांबल्या. त्या नदीमध्ये 12 बोटी होत्या आणि प्रत्येक बोटीत एक एक राजकुमार त्यांची वाट पाहत होते. त्या राजकन्या बोटीत जाऊन बसल्या आणि तो तरुण देखील शेवटच्या एका बोटीत बसला. बोट आज थोडी भारी वाटते ना, जणू आणखी सुद्धा कोणी बसला असावा. विचित्र आहे. स्वप्न बघणं बंद कर. नदी पार करून ते सगळे एका विशाल चमकदार महालात पोहोचले आणि त्यांना आतून संगीताचा आवाज ऐकू येत होता. त्या तरुणाने खिडकीतून आत डोकावले. त्याने पाहिले की आत काही लोक नाचत होती. त्या सर्व राजकन्या महालात प्रवेश करताच नाचू लागल्या. त्या नाचता नाचता थकल्या, पण तरी सुद्धा थांबत नव्हत्या आणि म्हणूनच त्यांच्या चपला वापरलेल्या असायच्या. तरुणाने स्वतःची भूक मिटवण्यासाठी टेबलवर ठेवलेला केकचा एक तुकडा उचलून खाल्ला. सर्वात धाकट्या राजकन्येने हे पाहिले. माझा केक हवेत तरंगतोय, जणू कोणी अदृश्य मनुष्य तो खातोय. काहीही बोलू नकोस.
तरुणाने सर्वांची नजर चुकवून टेबलवर ठेवलेले सोनेरी कप उचलले. राजकन्या पहाट होईपर्यंत नाचत होत्या. नंतर त्या बोटीत बसून नदी पार करू लागल्या. जंगलातून चालता चालता शिड्यांनी वर चढल्या. शेवटी त्या आपल्या महालात पोहोचल्या. परंतु त्यांच्या चपला वापरलेल्या होत्या. तो तरुण खूप खुश होता, कारण त्याने वापरलेल्या चपलांचे रहस्य शोधून काढले होते. काही वेळानंतर महाराज त्या तरुणाकडे जाऊन उभे राहिले. तुला दिलेली वेळ संपलीये. तू चपलांचं रहस्य शोधू शकलायस का? होय महाराज, मी शोधलंय. आणि मग तरुणाने राजाला संपूर्ण हकीकत सांगितली. राजाला आधी त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही बसला, पण जेव्हा तरुणाने राजाला पांढरी फांदी आणि सोनेरी कप दाखवला तेव्हा त्यांची खात्री पटली. आणि मग राजाने आपले वचन पूर्ण करण्यासाठी तरुणाला स्वतःच्या पसंतीची राजकन्या निवडण्याची परवानगी दिली. तरुणाने सर्वात धाकट्या राजकन्येशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. त्या 12 राजकन्या थोड्या दुखी होत्या, कारण त्यांचे रहस्य आता सगळ्यांना कळले होते. पण तो तरुण आणि छोटी राजकन्या विवाहबद्ध होऊन आनंदाने आपले जीवन व्यतीत करू लागले. एकदा एका दूर देशात एक चेटकीण राहत होती. तिच्या दुःखाचं कारण होतं की तिला मूल होऊ शकत नव्हतं. जर तिला मूल झालं असतं तर ती त्याला तिची सगळी गुपिते आणि शक्ती देऊ शकणार होती. म्हणून तिने ठरवलं की ती पहिल्या मुलीला सगळ्यांपासून लांब नेऊन अगदी आपल्या मुलीसारखं वाढवेल. वाईटाची जादू संपूर्ण जगाचा ताबा घेईल. चेटकीण राहत होती तेथूनच काही अंतरावर एक शेतकरी नवरा बायको राहत होते. एक दिवस बायकोने नवऱ्याला आनंदाची बातमी सांगितली. आपल्याला मूल होणार आहे. दुर्दैवाने त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. बायको खूप आजारी पडली. जसजसा काळ पुढे चालला होता तिचं वजन कमी होत गेलं. जर ती लवकर बरी झाली नसती तर मूलही दगावलं असतं. तिच्या नवऱ्याने सगळे औषधोपचार आणि आयुर्वेदिक मुळेही दिली, पण ती बरी झाली नाही. त्यांच्या शेवटच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की एकच उपाय आहे ज्यामुळे त्यांची बायको बरी होऊ शकेल. एक वाईट चेटकीण आहे. तिच्या जवळच फक्त हिला बरं करणारी मुळी आहे. आता फक्त हाच एक मार्ग आहे. नवऱ्याने त्याचे सगळे धैर्य गोळा केले आणि चेटकिणीच्या महालात गेला. त्याने दरवाजा वाजवला. इतक्या निर्भयपणे माझा दरवाजा वाजवतोय, नक्कीच महत्वाची बाब असणार. माझी बायको आजारी आहे. तिची तब्येत खूप बिघडली आहे. मी असं ऐकलंय की केवळ तुमच्याकडेच तिच्या उपचारांची जंगली मुळी आहेत. अच्छा, पण मी का मदत करू? मी विनंती करतो, कृपया माझी मदत करा. माझी बायको गरोदर आहे. जर मी तिच्यावर उपचार केले नाहीत तर मी दोघांनाही गमावून बसेन. त्याची परिस्थिती पाहून चेटकिणीने तिचा विचार बदलला आणि त्याची मदत करण्याचा निर्णय घेतला. जर तू म्हणत असशील तर मी तुला मदत करेन. चेटकिणीने त्याला औषधी मुळ्या दिल्या. या मुळ्यांच्या पानांचा एक एक तुकडा रोज तुझ्या बायकोला खाऊ घाल, तुला तिच्यात चांगला बदल दिसेल. नवरा खुश झाला. धावत पळत घरी गेला. त्याच्या बायकोने रोज एक तुकडा खाल्ला. तिच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आणि तिने गमावलेलं वजनही वाढू लागलं. पण काही दिवसांनी चेटकिणीने दिलेली औषधं संपली. बायकोची तब्येत पुन्हा बिघडली. यावेळी कमी वेळातच तिची परिस्थिती जास्त गंभीर झाली. कोणताच उपाय नसल्या कारणाने नवऱ्याने पुन्हा चेटकिणीच्या महालाचा दरवाजा वाजवला. चेटकिणीला माहित होतं तो पुन्हा नक्की येणार,
या त्याच बिया आहेत ज्याने तुझी बायको बरी होऊ शकेल. तू ह्या बिया तुझ्या बागेत लाव, बघ तुझ्या बायको मुलाला वाचवू शकशील. पण माझी एक अट आहे, जर तुला मुलगी झाली तर ती मुलगी मला द्यायचीस. मी अशी अट कधीच मान्य करू शकत नाही. मग जा इथून. चेटकिणीने त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला. दुखी होऊन नवरा घरी परतला. तो बायकोला काहीच सांगू शकत नव्हता. जसजसे दिवस चालले होते, बायकोची तब्येत बिघडत गेली. आता मुलालाही धोका वाढला. नवऱ्याची झोप उडाली होती. जर त्याने चेटकिणीची अट मान्य केली नसती तर तो बायको मुलाला गमावून बसला असता. पण त्याने अट मान्य केली आणि जर त्याला मुलगा झाला असता तर त्याची बायको आणि मुलगा दोघेही वाचले असते. म्हणून त्याने त्याचं मन घट्ट केलं आणि चेटकिणीच्या महालात गेला. त्याने चेटकिणीची अट मान्य केली आणि बिया घरी घेऊन आला. चेटकिणीने दिलेल्या बिया त्याने बागेत लावल्या. खूपच कमी दिवसात रोप आलं. त्याने बायकोला पाने खाऊ घातली. जसजसे दिवस गेले त्याची बायको बरी होत गेली आणि तिने एका छानशा बाळाला जन्म दिला. पण नवऱ्याला भीती वाटत होती. ही एक सुंदर मुलगी आहे. त्याच दिवशी राजमहालात देखील एक उत्सव साजरा केला जात होता. राणीने एका मुलाला जन्म दिला होता. राजा खूप आनंदात होता की आता त्याच्यानंतर त्याचा राजकुमार असेल जो भविष्यात राजा बनेल. राज्यातील जनता दिलदार राजा आणि राणीवर खूप प्रेम करत असत. कोणालाही माहित नव्हतं की भविष्यात एक दिवस या दोन मुलांचं आयुष्य एकच असेल. नवरा बायकोचा आनंद जास्त वेळ टिकला नाही. त्याच दिवशी चेटकिण आली आणि तिने मुलीची मागणी केली. नवरा बायकोने जड मनाने मुलगी चेटकिणीला दिली. माझी मुलगी ती आता माझी मुलगी आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मी तिची काळजी घेईन. मी हिला रपंझेल नाव देते. चेटकिण मुलीला घेऊन जंगलात गेली, जेथे तिचा मोठा टॉवर होता. चेटकिण पायऱ्यांनी घराच्या खूप वरपर्यंत चढली. ती घराच्या शेवटच्या माळ्यावर एका खोलीत पोहोचली. चेटकिणीने मुलीला पाळण्यात ठेवलं. रॅपेन्झेल, माझी सुंदर मुलगी. चेटकिणीलाच आपली आई मानून रॅपेन्झेल त्या घरात तिचं आयुष्य जगत होती. दिवसा रॅपेन्झेल टॉवरवरून खाली उतरून महालाच्या समोरच खेळत असे आणि रात्री पुन्हा टॉवरच्या शेवटच्या माळ्यावर तिच्या छोट्याशा खोलीत परतत असे. चेटकिणीने रॅपेन्झेलचे सोनेरी केस कधीच कापले नाहीत. ती रोज तिचे केस व्यवस्थित विंचरत असे. रॅपेन्झेलला हे खूप आवडत असे. काळ लोटला. आता रॅपेन्झेल मोठी झाली होती. आता ती तरुणी बनली होती. एक दिवस चेटकिण टॉवर जवळ आली आणि रॅपेन्झेलला बाहेर बोलवलं. रॅपेन्झेल, माझ्या बाळा, तुझे सोनेरी केस खाली सोड. रॅपेन्झेलने तिचे सोनेरी केस खाली सोडले. तिचे केस आता खालपर्यंत पोहोचू लागले होते. फारच छान. चेटकिण टॉवरच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचली. मग शेवटच्या पायरीवर उभी राहून तिने काही जादूचे शब्द उच्चारले आणि पायऱ्या पडू लागल्या. जगातले कोणतेही शब्द या पायऱ्या पुन्हा आणू शकत नाही. आश्चर्याने जे काही होत आहे ते पाहून रॅपेन्झेलला कळून चुकलं होतं की ती टॉवरवरून कधीच खाली उतरू शकणार नाही. चेटकिण रोज खाली उतरण्यासाठी रॅपेन्झेलच्या केसांचा वापर करायची आणि संध्याकाळीही टॉवरच्या खाली येऊन रॅपेन्झेलला हाक मारायची. रॅपेन्झेल,
रपंझेल, तुझे केस खाली सोड, तुझी आई आली आहे. तिचा आवाज ऐकून रपंझेल तिचे केस खाली सोडायची आणि त्यावरून चेटकीण वर चढायची. आई, तू मला टॉवरच्या बाहेर का जाऊ देत नाहीस? तू मला इथे का ठेवलं आहेस? माझ्या प्रिय मुली, मी तुझ्यावर खूप प्रेम करते म्हणून तुला जगातील वाईट गोष्टींपासून वाचवू इच्छिते. रपंझेल संपूर्ण दिवस गाणे गाण्यात आणि जे पक्षी तिच्या खिडकीवर येऊन बसत त्यांच्याशी बोलण्यात घालवत असे. दुसरीकडे जो मुलगा त्याच दिवशी राजमहालात जन्माला आला होता तोही आता तरुण झाला होता. राजा आता म्हातारा झाला होता आणि त्याची इच्छा होती की त्याच्या तरुण मुलाने आता त्याची गादी चालवावी, एखाद्या राजकुमारीशी लग्न करावं आणि त्याला नातू द्यावा. अन्य राज्याच्या अनेक राजकुमारी महालात येऊन जात होत्या, पण राजकुमाराला त्यातली एकही त्याची पत्नी म्हणून पसंत नव्हती. शेवटी राजकुमार एका यात्रेकरिता निघाला, त्याच्या खऱ्या प्रेमाच्या शोधात. जेव्हा तो जंगलाजवळ पोहोचला जेथे तो टॉवर लपलेला होता, त्याने त्याच्या माणसांना विचारलं, मी या जंगलात यापूर्वी कधीही गेलो नाही. चला या जंगलातून जाऊ, कदाचित आपल्याला चांगला रस्ता सापडेल. राजकुमार, हे जादूचं जंगल आहे. ऐकलंय की जो कोणी आज जातो तो कधीच परत येत नाही. असं तू म्हणतोयस? काय सांगावं, एखादी अफवा असेल. स्वतः जाऊन बघूया ना. राजकुमार आणि त्याच्या माणसांनी जंगलात प्रवेश केला. राजकुमाराला स्वतःवर भरोसा होता, पण त्याच्या माणसांना नव्हता. काही वेळानंतर त्यांना एक टॉवर दिसला जेथे रपंझेल राहत होती. मग त्यांनी रपंझेलचे गाणे ऐकले. किती गोड आवाज आहे. टॉवरच्या जवळ जाऊन राजकुमाराने तिचे गाणे ऐकले आणि काही वेळ तिचे सौंदर्य निरखत राहिला. त्याच वेळी चेटकीण तेथे आली आणि तिने रपंझेलला हाक मारली. रपंझेल, तुझे सोनेरी केस खाली सोड. चेटकिणीचा आवाज ऐकून रपंझेलने तिचे सोनेरी केस खाली सोडले आणि चेटकीण केसांच्या आधारे वर चढली. अच्छा, हिचं नाव रपंझेल आहे तर. राजकुमारने काही दिवस टॉवरच्या आजूबाजूला फिरण्याचा निर्णय घेतला आणि रपंझेलला पाहत राहिला. चेटकीण रपंझेलच्या केसांच्या आधारे सकाळी खाली यायची आणि रात्री वर चढायची. रपंझेल, तुझे सोनेरी केस खाली सोड. शेवटी एक दिवस राजकुमाराने सर्व हिम्मत गोळा केली आणि जेव्हा चेटकीण तेथे नव्हती तेव्हा टॉवरच्या जवळ गेला आणि हाक मारली. रपंझेल, रपंझेल. रपंझेलने पहिल्यांदा तिच्या आईशिवाय कुणाचा तरी आवाज ऐकला होता. आधी तिला संकोच वाटत होता, पण नंतर ती उत्सुक होती हे पाहण्यासाठी की कोण असू शकतं. म्हणून तिने खिडकीतून खाली पाहिलं. तिने पाहिलं की एक तरुण खालून तिच्याकडे पाहत होता. तू कोण आहेस आणि तुला माझं नाव कसं माहित आहे? मी या राज्याचा राजकुमार आहे. मी तुझा अद्भुत आवाज ऐकला आणि मला तुला भेटायचं आहे. मला अनोळखी लोकांशी बोलण्याची परवानगी नाही. कृपया निघून जा. तुला माझ्यापासून काही धोका नाही, मी वचन देतो. कृपया खाली ये, म्हणजे आपल्याला बोलता येईल. मी नाही येऊ शकत, इथे पायऱ्या नाहीत. त्याच वेळी रपंझेलने आईला येताना पाहिलं. लवकर येथून निघून जा, आईने तुला पाहायला नको. राजकुमार लगेच झाडाच्या मागे लपला. टॉवरच्या जवळ जाताच चेटकिणीने हाक मारली आणि रपंझेलच्या केसांवरून वर चढली. राजकुमार रोज येऊ लागला. आता ते मित्र बनले होते
आणि तिलाही कळून चुकलं होतं की राजकुमारापासून कोणताही धोका नाही, म्हणून तिने खाली केस सोडले. राजकुमाराने तिचे केस पकडले आणि वर चढला. रपन्झेल खूप उत्सुक होती. तिने यापूर्वी कधीच कोणी माणूस पाहिला नव्हता आणि आज राजकुमार तिच्या समोर उभा होता. तुला तुझ्या आईने या टॉवर मध्ये कोंडून का ठेवलं आहे? आई मला सांगते की हे जग वाईट माणसांनी भरलंय. ती माझं रक्षण करण्याचा प्रयत्न करते आहे. पण हे हास्यास्पद आहे. एखादी आई आपल्या मुलीला असं का बरं कोंडून ठेवेल? हो, हे खरं आहे की जगात वाईट गोष्टी आहेत, पण त्याचबरोबर सौंदर्य देखील आहे ना. रपन्झेल हे पाहण्यासाठी खूप उत्सुक होती की राजकुमार जे सांगतो ते सत्य आहे का, आणि तिलाही बाहेरचं जग पाहायचं होतं. शेवटी त्यांनी मन घट्ट केलं आणि दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री जेव्हा चेटकिन टॉवरवर पोहोचली, तिने रपन्झेलचे केस खाली सोडलेले पाहिले. रपन्झेलने मला येताना पाहिलं असणार म्हणून केस खाली सोडलेत. टॉवर चढून गेल्यावर तिने काय पाहिलं? रपन्झेलचे केस कापून खिडकीला बांधले होते आणि रपन्झेल कुठेच नव्हती. तिला लगेच कळून चुकलं, रपन्झेल पळून गेली होती. रपन्झेलने तिचे केस कापले आणि खिडकीला बांधले आणि त्याच केसांवरून ती आणि राजकुमार खाली उतरले होते. रपन्झेल, रपन्झेल, तू मला फसवायची हिम्मत कशी केलीस? दरम्यान रपन्झेल आणि राजकुमार जंगलातून बाहेर आले. जंगल जादूचे असल्याची गोष्ट चेटकिणीने पसरवली होती. तिला तेथे कोणी येऊन रपन्झेलला पाहायला नको होतं. रपन्झेल आणि राजकुमार महालात पोहोचले. रपन्झेल सोबत राजकुमार राजा आणि राणीकडे गेला आणि पाहिलं तर राजा एकदम ठणठणीत त्याच्या समोर उभा होता. बाबा, तुम्ही एकदम बरे झाला आहात. हे कसं झालं? एका औषधी मुळीने तुझ्या बाबांना बरं केलं माझ्या पुत्रा. काय बरं म्हणतात त्याला? हो, रपन्झेल. रपन्झेल? राजकुमारने त्यांना सगळ्या घटना सांगितल्या. राजा म्हणाला की एका म्हाताऱ्या जोडप्याने त्यांना हे औषध दिलं आणि त्यांना वाईट चेटकिणीची गोष्टही सांगितली की कशी ती त्यांच्या मुलीला जन्मल्याबरोबर घेऊन गेली. राजकुमार आणि रपन्झेल त्या जोडप्याच्या घरी गेले. जसं त्या बाईने सोनेरी केसांच्या मुलीला पाहिलं, तिने लगेच ओळखलं की ही तिचीच मुलगी रपन्झेल आहे, जिला चेटकिन घेऊन गेली होती. माझी मुलगी, शेवटी तू माझ्या जवळ आलीसच. सुरुवातीपासून संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर रपन्झेलने तिच्या माता पित्यांचा स्वीकार केला. राजकुमार आणि रपन्झेलचे लग्न झाले आणि ते आनंदात राहू लागले. त्या टॉवर मध्ये अडकलेल्या चेटकिणीचे काय झाले? राजाने चेटकिणीला पकडलं आणि त्याच टॉवर मध्ये कैद करून ठेवलं आणि टॉवरच्या खाली सैनिक तैनात केले, जेणेकरून चेटकिण तेथून पळून जाऊ नये. चेटकिणी बरोबरच तिचे सगळे जादूचे रहस्य सुद्धा अदृश्य झाले.